नाही, मला वाटतं या संदर्भामध्ये निर्णय झालेला आहे। आता रामदास कदम यांनी उबाटा सोडून शिवसेना शिंदे साहेब यांचा नेता म्हणून ते काम करतायत आणि स्वाभाविकपणे त्यातनं ती मागणी आलेली आहे। जागा हे त्या ठिकाणी ठाकरे स्मारकासाठी दिली गेली होती, शिवसेनेला गेली होती आणि त्याच्यामुळे मला वाटतं आता बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या एका मोठ्या नेत्याच्या स्मारकाविषयी वाद होऊ नये असं मला त्या ठिकाणी वाटतं। अनेक गृहमंत्री झालेत मात्र कोणालाही तडीपार केलं नाही असं आज शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। नाही, मला वाटतं अशा प्रकारची गृहमंत्र्यांवर व्यक्तिगत टीका करणं त्या ठिकाणी योग्य असं वाटत नाही। त्यांची तडीपारी का झाली या संदर्भामध्ये कोर्टाने संबंधित यंत्रणांनी त्या ठिकाणी निकाली दिलेला आहे आणि मला वाटतं गृहमंत्री म्हणून या देशहितासाठी त्यांनी घेतलेले निर्णय हे मला वाटतं पवारसाहेबांच्या लक्षात आहेत की नाही। म्हणजे धारा 370 कलमसारखं रद्द करून काश्मीर हा आपल्या भारताचा अविभाज्य भाग आहे हे दाखवणारा धाडसी पोलादी पुरुष गृहमंत्री पटेलांनंतर अमितभाईंनी भूमिका बजावली। आज त्या ठिकाणी देश सुरक्षित आहे। गृहमंत्री म्हणून त्या ठिकाणी उत्तमपणे देशामध्ये सुरक्षा राखण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाखाली होतं आहे, परंतु आपल्यावर टीका झाली म्हणून देशाच्या गृहमंत्र्यांवर अशा पद्धतीनं टीका करणं योग्य असं मला अजिबात या ठिकाणी वाटत नाही। अमितभाई गृह खातं उत्तम सांभाळत आहेत, त्या ठिकाणी देशाला अभिमान वाटेल अशा प्रकारचे एक धाडसी निर्णय ते घेत आहेत आणि देशाला अत्यंत सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे आणि त्यामुळे आरोप तर होत असतात, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे होत असतात, म्हणून त्याचा संदर्भ देऊन अशा प्रकारे गृहमंत्र्यांना बोलणं त्या ठिकाणी राजकीय विद्वेषातूनच आलेलं आहे असं माझं स्पष्ट मत आहे। मला वाटतं शिवसेनेच्या अध्यक्षपदाचा काय विषय असेल त्याचा वाद होऊ शकतो, परंतु बाळासाहेब ठाकरे वादातीत आहेत, त्यांच्या स्मारकाच्या विषयी अजिबात वाद होता कामा नये अत्यंत स्पष्ट आणि प्रांजळ माझं मत आहे। आणि जी जागा दिली त्याही वेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते, आजही सुदैवानं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विषयी तमाम महाराष्ट्रातल्या सर्व पक्षाला एक वेगळा सन्मान आहे आणि देवेंद्रजींना तर त्यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे एक वेगळा आदर आहे, बाळासाहेबांच्या नेतृत्वाचा सन्मान आहे। त्याच्यामुळे पक्षीय राजकारणात ठाकरे साहेबांच्या स्मारकाला ओढलं जाऊ नये असं माझ्यासारख्याचं व्यक्तिगत मत आहे। मला वाटतं देशमुख प्रकरणी वारंवार त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री सांगत होते की मी कोणालाही सोडणार नाही, तशा प्रकारची कारवाई होत होती। मी कालच त्या ठिकाणी म्हटलो आणखी कठोर कारवाई होईल आणि जे हे सरकार त्या ठिकाणी पाठीशी घालतंय अशा प्रकारचा एक संभ्रम लोकांच्या मनात निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते त्यांना चपराक या निर्णयाने मिळालेली आहे। आणि जे मुख्यमंत्री फडणवीस साहेब म्हणाले की गुन्हेगार हा गुन्हेगार असतो, त्याला जात नसते, त्याचे लागेबांधे कोणाशी असो, कायद्याच्या समोर सर्व सारखे आहेत, कठोर कारवाई होईल आणि मला वाटतं तशा पद्धतीनं आज मकोकाची कारवाई झाले आणि या विषयाचं राजकारण करणाऱ्यांना त्या ठिकाणी चपराक या निर्णयातनं मिळालेली आहे। देवेंद्रजी कायदा सुव्यवस्थेच्या बाजूने आहेत हे पुन्हा एकदा त्या ठिकाणी सिद्ध झालं। नाही, मला त्या भूमिकेविषयी बोलायचंच नाही, मी सहमती असहमती ह्या विषय बोललोही नाही, बोलायचं काही कारण नाही। माझं एवढंच म्हणणं आहे की बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक हा वादाचा विषय होता कामा नये, पक्षापलीकडे जाऊन
बाळासाहेब ठाकरेंच्या विषयी एक वेगळा आदर सन्मान सगळ्यांच्या मनात आहे आणि त्यावेळेला हे स्मारक करताना ट्रस्ट करताना देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते, आजही मुख्यमंत्री आहेत आणि त्याच्यामुळे ते योग्य तो निर्णय घेतील याची मला खात्री आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.